नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. आज मी 4 ते 5 वर्षाच्या मुलीला येईल असा ब्लाउज शिवणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी इथे अस्तरवरती मापे टाकून घेणार आहे. तर 4 फोल्ड म्हणजेच डबल फोल्डमध्येही मागचा पुढचा पार्ट मी एकसाथ कट करत आहे आणि अर्ध्या मीटरपेक्षाही कमी म्हणजे पाव मीटर ही अस्तर लागू शकतं. यासाठी जास्त अस्तर लागत नाही. इथे उंची मी ब्लाउजची 10 इंच प्लस 1 इंच मार्जिन घेतलं आहे. शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा देखील 4.5 घेतलेला आहे आणि यामध्ये कमी जास्तही होऊ शकतं. जसं माप असेल बाळाचं, मुलीचं त्यानुसार तुम्ही मापे घेऊ शकता. इथे कंबर 5.5 प्लस त्यामध्ये 1.5 ते 2 इंच मार्जिन मी ठेवलेलं आहे आणि सेम छातीचंही माप 5.5 इंच म्हणजेच 22 इंच आहे. त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि इथे छातीचंही माप मी टाकून घेत आहे. बाळ जास्त हेल्दी असेल, किरकोळ असेल तर त्यानुसार ही मापे कमी जास्त होऊ शकतात. पण हे 4 ते 5 वर्षाच्या मुलीला परफेक्ट हा ब्लाउज येतो आणि इथे तुम्ही बघू शकता मी छातीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी मुंड्याचा आकार देत आहे. कमरेमध्येही मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण मी टक्स देणार आहे. त्यामुळे त्यासाठीही 1-1 इंच म्हणजेच अर्धा-अर्धा इंचाचे टक्स येणार आहेत. ते मी त्याचंही एक्स्ट्रा माप मी जोडून घेत आहे मेन वरच्या छातीच्या मापासोबत. तर इथे तुम्ही बघू शकता मी गळा रुंदी जी आहे ती 2 इंच ठेवलेली आहे. 1.5 ते 2 इंच ठेवू शकता. मी 2 इंच ठेवलेली आहे आणि मागचा गळा जो आहे पाठीमागील गळा तो 8 ते 9 इंचपर्यंत घेऊ शकता. मी 8 इंच घेतलेला आहे आणि त्याला असा व्ही शेप दिलेला आहे. व्ही शेप छान वाटतो लहान मुलींना म्हणून मी इथे घेतलेला आहे आणि इथे सेंटरपासून असं 4 इंचावरती मी टक्सचं माप टाकलेलं आहे. 3 ते 4 इंच टक्सची उंची घेऊ शकता. जर ब्लाउज मोठा असेल उंचीला तर 5 इंचावरही टक्स उंची घेतली जाऊ शकते. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने मापे टाकून झालेली आहेत आणि ते मी कट करून घेतले आहेत. अस्तरला विदाऊट मार्जिन ॲज इट इज कट करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल, व्हिडिओ आवडत असतील किंवा फ्युचर मधील व्हिडिओंसाठी, नवनवीन व्हिडिओंसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज मी टाकत राहते आणि अशा प्रकारे हे 2 पार्ट मी मागील पार्ट आणि पुढील पार्ट सेपरेट केलेला आहे. मागच्या पार्टलाही असं आपण जे मार्किंग आहे ते करून घेणार आहे. गळा आणि फिटिंगचं मार्किंग आणि जे टक्स पॉइंट आहेत ते. सेम पुढील भागासाठी आपण 2 इंच गळा रुंदी घेऊन असा 4.5 इंच गळा उंची घेतलेली आहे आणि ते देखील आपण इथे व्यवस्थित मार्क करून शेप देणार आहे. आत्ता येणाऱ्या शिवजयंती आणि गुढीपाडव्यासाठीही तुम्ही असा ब्लाउज ट्राय करू शकता. अशा पद्धतीने दोन्ही अस्तरवरती आपली मापे टाकून झालेली आहेत आणि आता मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहे मी. त्यासाठी मी पहिल्यांदा एक-एक पार्ट घेत आहे. इथे मागील पार्ट ठेवलेला आहे आणि डबल फोल्डमध्येही घेतलेला आहे. अस्तरचेही मापे टाकताना मी सांगण्यास विसरले, की बंद बाजूने नेहमी मापे टाकायचे आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर कट करून घेतो, तेव्हा अर्धा ते 1 इंच किंवा पाव ते अर्धा इंचापर्यंत घेऊ शकता. 1 इंचाची गरज नाही, पण अर्धा ते पाव इंच एक्स्ट्रा आपण कापड कट करायचं, कारण शिवताना कमी जास्त पडू नये म्हणून. आता इथे मी हात जे आहे ते फुगाबाही शिवणार आहे. त्यासाठी मी जी उंची आहे बाहीची उंची ती 4 इंच घेतलेली आहे आणि 4 इंच रुंदी आहे. पुढे 4.5 इंच मी 4.5 इंच रुंदी टाकत आहे आणि 4 इंच मी हे प्लीट्स बनवण्यासाठी टाकत आहे. म्हणजे टोटल 8.5 बाहीची जी लांबी आहे ती घेतलेली आहे आणि बाहीची उंची जी आहे ती 4 इंच घेतलेली आहे. म्हणजे शिवून ती 3 इंच होईल. इथे खालच्या बाजूने 2.5 इंच मार्क करून इथे बाहीचा शेप मी दिलेला आहे आणि ॲज इट इज कट करून घ्यायचे आहे. याला मागील मुंडा, पुढील मुंडा असा काही मी शेप दिलेला नाहीये. जसा आपला पुढचा भाग आणि मागचा भाग कट केला आहे ब्लाउजचा, त्याच हिशोबाने मी बाही पण ठेवलेली आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता इथे मेन पार्ट मी शिवण्यासाठी घेतलेला आहे. पुढील भाग घेतलेला आहे. जो आपला मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि कापड सरकू नये म्हणून मी इथे पिन्स लावून घेतलेले आहेत आणि पाव इंचा इतक्या
स्पेस सोडून गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूलाही अर्धा इंचावरती मी शिलाई मारून घेतली आहे आणि हा भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. गळ्याला नॉचेस द्यायचे आहेत सरळ करण्याआधी आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे शिलाई मारल्यानंतर. आता इथे मी गळा व्यवस्थित सरळ करून त्यावरती दाब टीप दिलेली आहे. दाब टीप देणं गरजेचं आहे कारण त्याने फिनिशिंग व्यवस्थित येते. अजिबात अस्तर इकडे-तिकडे सरकत नाही. ॲज इट इज शेप येतात ब्लाउजचे आणि फिटिंगसाठीही नंतर बरं पडतं, धागे एक्स्ट्रा होत नाही. आता इथे खालच्या बाजूनेही मी शिलाई देऊन घेत आहे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे, बाकीचा जो ब्लाउजचा पार्ट आहे तोही अस्तरशी जोडून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक ते कट करून घेत आहे. मी याला टक्स पॉइंटही आत्ताच देऊन घेत आहे. एक पार्ट घेतल्यानंतर आपण पूर्ण तो कंप्लीट करूनच दुसरा पार्ट घ्यायचा. खूप कमी वेळात ब्लाउज होतो. फक्त जे काही कटिंग आहे त्यासाठीच टाईम लागतो. ॲज इट इज कट करून घ्यायचं आहे सगळं. आणि इथे तुम्ही बघू शकता पुढील पार्ट तयार झालेला आहे. आता इथे मी टक्स मार्किंग करून त्यावरती टिप मारून घेत आहे. 4 इंच इथे मी टक्सची उंची ठेवलेली आहे. सेंटर पार्ट जो आहे ब्लाउजचा तिथून मी टक्स 4 इंचावरती घेतलेला आहे. शोल्डरचा मिडलही काढून तुम्ही टक्स पॉइंट देऊ शकता. तोही एक दुसरी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही टक्स मी मारून घेतलेले आहेत. बाही प्लेन वाटत होती मला, सो माझ्याकडे एक छोटी लेस होती. तीही मी गळ्याला लावून घेतलेली आहे. छोटीशीच होती आणि लेस लावताना नेहमी काळजी घ्यायची की लेस खेचायची नाही. एकदम हलक्या हाताने शेपनुसार शिलाई देत जायचं आहे. अजिबात खेचायची नाही. आणि अशा रीतीने पुढील पार्ट तयार झाल्यानंतर हा मी मागचा भाग घेतलेला आहे आणि सेम आपण जसा पुढील भाग शिवला तसाच आपल्याला पाठीमागील भाग शिवायचा आहे आणि ते मी नॉट लावणार आहे ब्लाउजला. सो त्यासाठी मी एक शोल्डरपासून खाली 1.5 इंचावरती या नॉट ज्या आहेत त्या फॅब्रिकसोबतच स्टिच करून घेणार आहे. म्हणजे त्या बाहेरून परत लावण्याची आवश्यकता नाही. फिनिशिंगसोबत येणार, त्या निघणारही नाहीत. आणि जे काही एक्स्ट्राचं मार्किंग आहे ब्लाउज जो मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूनेही मी शिलाई दिलेली आहे. गळ्याला ॲज इट इज सेम पुढील भागासारखं नॉचेस देऊन सरळ करून घ्यायचं आहे आणि गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. लागोहात लगेच केलं तर ते छान येतं, पटकन फिनिशिंग होऊन जाते. परत आपल्याला हातात घ्यावं लागत नाही. अशा रीतीने पटकन आपलं काम होऊन ब्लाउज पटकन रेडी होतो. खालच्या बाजूनेही शिलाई मी मारून घेत आहे. आता मी पाठीमागील साईडला हुक ठेवणार आहे. मी नॉट्स नाही लावणार. मी आधीचा एक ब्लाउज शिवलेला माझ्या मुलीसाठी, तेव्हा मी नॉट्स लावलेल्या पाठीमागे तशी डिझाईन बनवलेली. पण यावेळेस मी हुक लावणार आहे कारण ती तेव्हा खूप लहान होती. आता थोडीशी मोठी झाली आहे त्यामुळं तिला मी आता हुक लावणार आहे. सो पाठीमागेच मी याला कटिंग करणार आहे पूर्ण पाठीमागील भाग कंप्लीट केल्यानंतर. हुकच्या ऐवजी मी प्रेस बटन लावलेले आहेत कारण ते व्यवस्थित बसले जातात. इथे आपल्या जे टक्सचे मार्किंग आहे त्यानुसार त्याचं टिप देऊन घेत आहे. आणि ते तुम्ही बघू शकता मी मिडल जे आहे जिथे मला हुक लावायचे आहेत प्रेस बटन, तिथे मी असे डबल शिलाई देत आहे कारण आपण कट केल्यानंतर अस्तर थोडंफार किंवा मेन फॅब्रिक आहे ते इकडे-तिकडे सरकू नये म्हणून. पाठीमागेही मी लेस लावलेली आहे. जशी फ्रंटला लावलेली तशीच सेम. लेसने थोडंसं ब्लाउजला चांगला लूक येईल म्हणूनच लावलेली आहे. बाकी असं काय मॅन्डेटरी नाही की लावायलाच हवी. नाही लावली तरी चालू शकते ना. अशा पद्धतीने पाठीमागील भाग तयार आहे आणि ते मी जी हुकपट्टी आणि आयपट्टी लावलेली आहे ती 1 ते 1.5 इंचाची घेऊन लावलेली. त्याचा मी व्हिडिओमध्ये ॲड नाही केलं. जशी आपण आपल्या ब्लाउजला लावतो तशीच लावायची आहे. आता इथे मी बाही घेतलेली आहे पहिल्यांदा. जे काही आपलं मेजरमेंट आहे 4.5 इंचचं ते सोडून जो मिडल भाग आहे तिथे मी अशा छोट्या-छोट्या प्लीट्स देत आहे. जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला प्लीट्स द्यायच्या आहेत. एका बाजूने सरळ दिल्यानंतर दुसऱ्या बाजूने उलट्या प्लीट द्यायच्या आहेत अपोजिट साईडला
म्हणजे असं छान फुगा येतो. मला जास्त फुगा मोठा नको होता, कारण फर्स्ट टाईम मी अशी शिवत होते बाही. त्यामुळे ते चांगलं वाटेल की नाही काही आयडिया नव्हती, म्हणून आपलं कमीच फुगा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता बाही जोडण्याआधी पुढील भाग आणि मागील भाग जोडणं गरजेचं आहे. तर पुढील भाग आणि मागील भाग असा मी अपोझिट डायरेक्शनमध्ये ठेवून शोल्डरला अर्धा ते पाऊण इंचावरती, मोस्टली अर्धा इंच दिलं तरी चालू शकते. अर्धा इंचावरती अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नेहमी डबल टिप द्यायची, डबल शिलाई द्यायची शोल्डरला, म्हणजे मजबूत होते शिलाई. आणि अशा पद्धतीने दोन्ही भाग माझे शोल्डर पट्टी जोडून झालेली आहे. आणि जे काय आपलं बाही तयार केलेली आहे ती ठेवून बघायची की व्यवस्थित येते का. जर कमी जास्त झाली तर आपण जी काय प्लेट्स टाकल्या आहेत त्या कमी जास्त करू शकतो. आता बाहीला खाली प्लेट लावण्यापेक्षा मी इथे काठाचा 1 ते 1 इंचाचा एक पट्टी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये बाही अशी उलटी ठेवून उलटी पट्टी मी लावून घेत आहे उलट्या बाजूने. म्हणजे ती अशी सरळ केल्यानंतर अशी आपण सरळ करायची तिला आणि अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची, जसं आपण पायपिंग करतो त्या हिशोबाने. तर अशी मी पट्टी दुमडून घेऊन अशी वरच्या बाजूला म्हणजे ती येईल अशा पद्धतीने शिवून घेत आहे. तर खूप छान अशी बाही तयार झालेली, छोटीशी नाजूक अशी, तिला ती पट्टी लावल्यामुळे छान लूक आलेला. प्लेनही तुम्ही लावू शकता, पण होतं अवेलेबल काठ, त्यामुळे मग मी ही लावलेली नाही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बाही तयार झालेली आहे. एक्स्ट्रा जे काय कापड असेल ते कट करून घ्यायचं आणि सेम अशीच मी बाही दुसरी पण बनवून घेतलेली आहे आणि आता आपण ती मेन आपल्या ब्लाऊजशी जोडणार आहे. मी परत एकदा चेक करून घेतलेला आहे. आणि बाही जोडताना नेहमी एक काळजी घ्यायची की जर नवीन असाल किंवा बाही कमी जास्त पडत असेल, काहींना बाही कमी पडते जोडताना, लहानांचे ब्लाऊज असो किंवा मोठ्यांचे, तर नेहमी बाही जी आहे सेंटर पार्टवरून, जो आपला शोल्डर पट्टीचा सेंटर असतो तिथूनच बाही जोडायला स्टार्ट करायचं. म्हणजे अर्ध्या साईडून एकदा जोडायची आणि दुसऱ्या साईडने अर्धा, आणि नंतर दुसरी एक शिलाई मारायची, म्हणजे डबल शिलाई बाहीला नेहमी मारायची. तर एक अर्धा इंचावरती मी ही शिलाई जी आहे मारत आहे आणि ती तुम्ही बघू शकता डबल शिलाई मी मारून घेत आहे. तुम्हाला दुसरी बाही जोडताना दाखवते मी हाफ पद्धतीने मी कशी जोडते. इथे लगेच ब्लाऊजला जी फिटिंग शिलाई आहे मेन बाहेरून ती मारून घेत आहे, म्हणजे ती उलट केल्यानंतर फिनिशिंग येते छान, अजिबात ओव्हरलॉक करण्याची गरज पडत नाही. तर तिथे तुम्ही बघू शकता दुसरी बाही मी जोडून घेत आहे. जे सेंटर पॉइंट आहे तिथे मार्क करायचं आणि जो शोल्डर आहे तिथे ठेवायची बाही आणि एका साईडने एकदा आणि दुसऱ्या साईडने एकदा शिलाई मारून घ्यायची. अजिबात बाही खेचायची नाही शिलाई देताना. शेपनुसार हळूहळू एक स्टिच द्यायची. अशी जोडली बाही तर फिनिशिंगने व्यवस्थित जोडली जाते. जर एका साईडूनच जोडायला सुरुवात केली तर बाही कमी पडते काही वेळा. त्यामुळे मी नेहमी बाही, माझ्याही ब्लाऊजची बाही मी नेहमी अशीच स्टिच करते. तर ते दुसऱ्या बाजूने मी बाही जोडत आहे. ब्लाऊजचा फायनल लूक नक्की बघा आणि आवडल्यास स्वतःही ट्राय करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लूक कळेल. आणि इथे मी बाहीलाही डबल शिलाई देऊन दिली आहे. आता इथेही सेम मी फिटिंगची शिलाई करत आहे दुसऱ्या बाजूने. या ब्लाऊजला मी जास्त मार्जिन ठेवलेलं नाही आहे, कारण हे मेन साडीवरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे दुसऱ्या साडींवरती येईलच असं होणार नाही. ज्या त्या साडीवरचा जर तुम्ही प्लेन कलर घेतला तर त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा जास्त मार्जिन ठेवून शिवू शकता. तर इथे मी फिटिंगच्या शिलाई देत आहे आणि ब्लाऊजला त्याने फिनिशिंग करत आहे. तर अशा पद्धतीने माझा हा ब्लाऊज रेडी आहे. हुक मी नंतर प्रेस बटन लावून घेतलेले, तुम्ही हुकही लावून घेऊ शकता, पण प्रेस बटन इझी पडतात लहान मुलींना लावण्यासाठी, त्यामुळे मी प्रेस बटन लावलेले आहेत. आणि इथे माझा ब्लाऊज ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. ब्लाऊजचा हा फायनल लुक आहे, बघू शकता. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, स्वतः ट्राय करा. बाहेरून शिवण्यापेक्षा स्वतः ट्राय केलं तर ते जास्त आनंद होतो त्या गोष्टीचा. मी नेहमी माझ्या मुलीसाठी घरीच सगळ्या ड्रेस फ्रॉक म्हणा शिवते
आणि हा तिला घातल्यानंतर ब्लाऊजचा लूक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.